नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेला मतदानाच्या दिवशी नागपूर पोलीस प्रशासनाकडून ड्रोनद्वारे कडक नजर ठेवली जाणार आहे। मतदान केंद्रांवर कोणतीही अनुचित गर्दी, गोंधळ, दारूची अवैध विक्री किंवा आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे। संशयास्पद प्रकार आढळल्यास ड्रोनच्या मदतीने संबंधितांची ओळख पटवून तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान नागरिकांनाही कुठे गैरप्रकार दिसल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे। येत्या 15 तारखेला महानगरपालिका नागपूर निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे ड्रोनचा वापर केला जाणार आहे। या ड्रोनमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देणे हा याचा उद्देश आहे। उदाहरणार्थ एखाद्या बूथवर विनाकारण लोक जमले असतील किंवा काही अनुचित प्रकार घडला असेल तर त्यासाठी नेमकं यामध्ये कुणाचा काय रोल आहे किंवा कुणाने अनुचित प्रकार करणारे कोण आहेत हे आम्ही शोधून काढण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे। तसेच काही अनुचित प्रकार जसे काही दारूचं विक्री होत असेल किंवा मतदानासंदर्भाने काहीतरी अनुचित प्रकार होत असेल तर अशा गोष्टीसाठी पण या प्रतिबंध करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे। मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपला मतदानाचा हक्क बजावताना कुठल्याही अनुचित प्रकाराला बळी पडू नये आणि कुठल्याही लोभाला बळी पडू नये। कुठल्याही काही आपल्याला असं अनुचित प्रकार दिसून आल्यास ते तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे। आमची पोलीस प्रशासन या सर्व गोष्टींवर तगडी नजर ठेवून आहे। कुठेही काही अशी अनुचित प्रकार घडला तर आम्ही तुरंत कारवाई करणार आहोत।